समुद्राला घेते त्यांचं घेते. हॉटेल कांचन व्हेज छान आहे ना, मस्तच आहे. काय म्हणतात का त्याला? शोची फुलं आहेत ग ही. हे तुम्ही दोघे कुठे चाललाय? आम्ही चाललोय सिद्धटेकला. ओके, गणपती बाप्पा मोरया. हो ना, हो. हा हे कांचन व्हेज हॉटेलचा परिसर खूपच मस्त त्यांनी डेव्हलप केलंय. हे दोघी बघा फोटो काढायला गेलेत. त्यांनी खूप छान झाडं लावलेली आहेत. थांब ना जरा. मस्तच आहे ग, एंट्रन्स पण छान आहे बघ ना. हे आहे कुठे? उरळी कांचन आहे ना हे? हा, उरळी कांचन. छान केलं मेंटेन ग, मस्त ते. फाउंटन पण. हां थांब ना. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आम्ही आता कुठे चाललो आहे? सिद्धटेक आणि मोरगाव. फंबल पडतं सकाळ सकाळीच. तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आम्ही तिघी चाललो आहे आता मोरगाव आणि सिद्धटेक गणपतीच्या दर्शनाला. तर चला आमच्याबरोबर. हां, आता मी नाश्त्याला थांबलो आहे उरळी कांचनमध्ये. तर हे हॉटेल कांचन व्हेज. खूप छान परिसर आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे. तुम्ही पण एकदा या. सगळ्यांनी मस्ट विजिट करा. हे बघा मागे खूप छान हे आहे, व्ह्यू पण खूप छान आहे. हो, खूप छान आहे ते व्ह्यू आहे. कारंजे वगैरे, कारंजे हा एकदम मस्त आहे. गेलं पुढे. हो ना, अगं छान आहे. तू तिकडे राहते का? हा, मस्त वाटतंय का एकदम. तुझ्या ड्रेसला पण मॅचिंग झालंय ते. छान वाटतंय एकदम. हा हा, तुमचं तर इथे मॅच झालंय हे बघ ना. ना हा, खरंच. आपण निघताना फोटो काढू मग निघताना. आम्ही ऑर्डर केली आहे मिसळ. मस्त हंड्यामध्ये मिसळ दिली ना. भरपूर खा. मिसळ आवडते फार म्हणून एक वेगळा स्पेशल मडका भरून मिसळ दिली. अगं बाई, खाली सांडतंय ते. त्यांनी अक्षरशः हंडा भरतच भरलंय, पूर्ण काटोकाट भरलंय. आणि केळीच्या पानावरती दिली आहे. आम्ही चालू करतो. हा हा, बिंदास. याला सजून करून नाही दिसतंय ना ते. दिसतंय. येऊ दे जरा. तर्रीदार मिसळ आहे बाई. किती तेल आहे ते बाई. दाले, कांदा भजी, खेकडा भजी घ्या ना. वाव, घे आपण ना. सगळं तुझ्याकडे मागवलं सगळं. काढलाय फोटो, नाही काढलाय मी. कांदा भजी मस्त टेस्टी आहे.
बडीशेप सुद्धा पितळीच्या भांड्यामध्ये दिली आहे, मस्त एकदम. हा या हॉटेलचा वॉशरूम एरिया आहे, पण वाटत नाही की वॉशरूम एरिया आहे म्हणून. माझा ना व्हिडिओ इथंच संपणार आहे, माझ्याकडून सगळं स्पेस इथंच माझी संपणार आहे. आपल्या पुढे किती करायचं आहे. खूप छान आहे, मस्त आहे खरंच. हे उरळी कांचनच्या रोडवरती आहे आणि खरंच इथे येऊन ना हॉटेलचा आस्वाद घ्यायला पाहिजे. खूप छान जेवण आहे, मस्त आहे आणि ॲम्बियन्स तर खूपच छान आहे. चला आमचा नाश्ता झालेला आहे, आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. लेट्स गो. हो, आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला सिद्धटेकला. तर चला आमच्या बरोबर. गणपती बाप्पा मोरया. ते आपला फोटो काढते. इतका छान हॉटेल आहे ना, फर्स्ट टाइम मला पण खूप छान वाटलं. इकडे टेस्ट पण छान होती ना आपण. एकदम सुंदर होते. टेस्ट पण मस्त होती, टेस्ट पण छान होती. छान आहे. हा. असं वाटतंय इथेच राहावं असं वाटतं. वातावरण खूप सुंदर पण आम्हाला पुढे जायचं, त्याच्यामुळे आम्हाला जावंच लागणार आहे. इथे हॉटेल कांचन व्हेज आपल्या उरळी कांचन रोडवरती आहे, टुवर्ड सोलापूर. खूप छान एरिया आहे आणि खूप छान त्याने मेंटेन केलं आहे, मस्त ग्रीनरी आहे. तर ऑन द वे खूप छान आहे ब्रेकफास्टसाठी. शिवाय मला वाटतं जेवण पण असेल इथे, तर नक्की या. चला बुर. चला आम्ही चला बुर. आता आम्ही पोहोचलो दौंडला आणि हे वाटेत बघा जांभळाचं झाड दिसलंय. भरपूर जांभळं आहेत आणि या दोघे जांभळं तोडायला उतरलेत. हात आलेत काय खाली? मोठा कर जरा व्हिडिओ बघू. अरे कच्चे आहेत ते, अर्धवट दिसत आहेत. अर्धवट हिरवे, अर्धवट काळे. तरी ते छान लागतं. वातावरण खूप छान आहे ना इकडे, पावसाळी वातावरण आहे, मस्त वाटतं एकदम. ऊसाचं शेत आहे. कसली शेती आहे का इकडे? ही ऊसच आहे ना, ऊसच आहेत. आम्ही आलोय खानदेशात. मी सांगले दौंड, तू सांगले खानदेश. काय ओढू हे? अरे देवा, आपल्या धड उंची नाही आणि काय नाही. मी धरते, तू हे कर. मी धरते, तुझा व्हिडिओ करीन. नाही करते, मी काय करते. अगं पण जर का हे दिसत नाही का, पिकलेलं दिसत नाही. पुढच्या झाडाला आहे, तिथं जाऊ आपण. गाडी काय नाही अर्धवट उडी. नाही असं ते काय नाही. ते गेले ना पुढं दोघं. काढताच नाही तिथल्यानं. दूरच्या रानात तिथे तिथे उभं राहून फोटो काढू. बघ साईडला तिथं. पुढे काय? पुढे नाही, आम्हाला तेवढं देतोय. मस्त भारी वाटतंय ना, मस्त वातावरण एकदम. हे आम्ही असं आलो का वेळच होतो, असं बाहेर रानावनामध्ये आलो का. आता मी हेच मिस करत होती गावावरनं आल्यापासून. आता आम्ही पोहोचलो सिद्धटेकला. तर सिद्धटेक हे अहिल्यानगर जिल्ह्यातील गणपतीचं देऊळ आहे आणि हे अष्टविनायकापैकी दुसरा गणपती आहे. आणि श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा आणि कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे अष्टविनायकांपैकी. सिद्धटेकला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला सोयीचं रेल्वे स्थानक म्हणजे दौंड रेल्वे स्टेशन आहे. तर पुण्याहून दौंडला यायचं, तिकडनं शिरापूर बसने डायरेक्ट सिद्धटेक मंदिर, आणि पुण्याहून हडपसर, मग त्यांना लोणी, मग यवत, मग चौफुला, मग पाटस, मग दौंड मार्गे जवळजवळ 98 किलोमीटरवरती आहे. आणि आम्हाला इथे यायला 2 तास लागले बरोबर. आम्ही बाय कार आलो होतो.
प्लॅस्टिकची खेळणी वगैरे. आंबे, नारळ, हो. पपई. जांभळं किती होती बघ अशी तिकडे? जांभळं 40 रुपये. 40 रुपये पाव ना? किलो 40 रुपये किलो. खूप माशा होते त्याच्यावर. लाखेच्या बांगड्या का? लाखेच्या. त्या उजेडात चांगल्या ते क्वालिटी चांगली वाटत नाहीये. पण हे नाही बघतोय आम्ही. आम्ही आलो पण मंदिर बंद होतं, कारण मंदिरात काही दुरुस्ती चालली होती. त्यामुळे भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आम्हाला काही बाप्पाचं दर्शन घेता आलं नाही. ॲक्च्युली दुरुस्तीसाठी ना हे मंदिर सिद्धटेकचं आणि मयुरेश्वर मोरगावचं दोन्ही मंदिरं सध्या बंद आहेत. तर ती कधी परत खुली करण्यात येणार आहेत ते आम्हाला काही माहिती नाही अजून. त्यामुळे येताना चौकशी करूनच इथं दर्शनासाठी या. आमचं दर्शन झालं नाही कारण मंदिर बंद आहे दुरुस्तीसाठी. तर आम्ही थोडीफार खरेदी केली. आले तर म्हटलं काहीतरी खरेदी करावं. काकांकडे केली या काकांकडे खरेदी केली. काकांनी काही कमी नाही केले पैसे आमचे. नाही केले कमी केले. आपण तर आम्ही आलोय भुलेश्वरला. जायचं होतं मोरगावला पण मंदिर बंद आहे. बघा नाही भुलेश्वरला आलोय आपण. भुलेश्वर माळशिरस तालुक्यामध्ये आहे आणि हे पण महादेवाचंच मंदिर आहे. पांडवकालीन प्राचीन मंदिर आहे आणि मंदिरात चढण्यासाठी 200 पायऱ्या आहेत. पण त्याला पर्यायी रस्ता होता. आम्ही आमची गाडी थेट मंदिरापर्यंत नेली होती. पण थोड्याफार पायऱ्या ज्या आहेत ते पहिले चढाव्या लागतात. अरे पायऱ्या बघ किती उंच आहेत. त्यांचे पाय भाजतात. ऊन खूप आहे. एक खाली बघ ते खाली आहे. हनुमान. जय हनुमान. हो ग चला चला चला. नंदी पण थोडा मोठा आहे. प्रचंड मोठा आहे. हो मगाशी वर्षा गेली ते बरोबर होतं. वर्षा गेली होती मगाशी. ते रस्ताच कळत नाही. एंट्री तिकडनं आहे. हा राईटला शिरा. खूप जुनं मंदिर आहे. पाषाण बघ ना.
मंदिर आहे. इथे फर्स्ट टाइम आले भुलेश्वरला. मस्त मंदिर आहे, अगदी पुरातन मंदिर आहे ना. काय नाही दिसत नाही. काळोख आहे ते, काळोख आहे. झरोखा आहे, झरोखा. हे कुठलं महादेव आहे हा? हा विठ्ठल रुक्माई आहे का? घेतलं मी तिथं घेतलं. विठ्ठल रुक्माई आहे पण वेगळंच वाटतं रे. जुनं काढलं मूर्ती हा नवीन काढलं तिकडे कारण रुक्माई एकदम खाली उभी आहे ना आणि विठ्ठल खूप वरती उभं आहे. जुनं काढलं मूर्ती आहे, आत्ताची मूर्ती तिकडे. हो का? अच्छा अच्छा. कुत्रा आला का कुत्रा? हा आले आले. ती मूर्ती ना ती एकदमच जुनी ना मूर्ती, तर त्याला म्हटलं वाटत नाही मग विठ्ठल रखुमाईच आहे. पण ना अजिबात अलंकार नाही, काही नाही. पालखी येण्याआधीच आपल्याला विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालेलं आहे. ते भिंतींवरील शिल्पामध्ये कोरीव काम केलं आहे आणि मूर्तिकाम पण खूप छान आहे आणि अप्रतिम आहे. पण लढाईच्या काळामध्ये बऱ्याच मूर्तींची विटंबना झालेली आहे, म्हणजे भग्न अवशेष शिल्लक आहेत फक्त. पण तरीही मंदिराचं सौंदर्य अजिबात कमी झालेलं नाही आहे. खूपच छान मंदिर आहे. महाशिवरात्रीला आणि प्रत्येक श्रावण महिन्यातला प्रत्येक सोमवार इथे गर्दी होत असते. भुलेश्वर देवस्थान ते पण हो हो खूप छान मंदिर आहे. मी फर्स्ट टाइम आली आहे. मस्त मंदिर आहे म्हणून तर आणलं तुला. हो ना, धन्यवाद. आपल्यासाठी नको जायचं. नाही ग, पण काय म्हटलं आता जाऊ दे ना, मग त्या निमित्ताने तर बघणं झालं, नाही तर परत कोण आलं नाही ना उगाच असं हे नाही काय नाही. मी म्हटलं इकडं नाही यायचं, तर मग म्हटलं ठेवूरला जाऊ. नाही धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला भुलेश्वर दर्शन झालेलं आहे. धन्यवाद पाटील फॅमिली आणि कोलटकर फॅमिली. छान वाटलं, मस्त वाटलं. आली तर आम्हाला आनंद झाला, नाही तर बाई अशी करत होती. इथे काय लिहिलंय? जेजुरी पोलीस स्टेशन, मला तुझी पण भीती वाटायची म्हटलं. भुलेश्वर देवस्थान, ग्रामपंचायत माळशिरस. हा भुलेश्वरचा परिसर आहे. पावसाळ्यात खूप छान दिसेल हे. ऊन तर खूप आहे. हे ते घंटी वाजू ना, घंटी. हात पोचतो का तुमचा? बघा बघू कोणाचा हात पोचतोय तिकडे. पोचतोय का? वाजवा. अरे बाप रे, मस्त आवाज आहे. आपण माझा इकडे मी बरोबर करायचं नुसतं धरू ना. हा नुसतं धर, चालू आहे ओम नमः शिवाय. हर हर महादेव. दैवी माता की जय. बंद कर. काय बंद करायचं? रेड. हा रेड. टॉवर एवढं उंच आहे, अगदी गगनचुंबी आहे. डायरेक्ट ढगातच गेलेलं तर वाटतंय ते. बघ ना, खरंच ग.
असं ते ढग जातात आणि त्या ढगावर ते टॉवर हलतंय. बाई किती उंच असेल का हे, काय नजारा आहे. सगळा भुलेश्वरचा परिसर. काय हो ना खरंच. नाही घेतलं मी ते. होय आपला फोटो घे ना. हे तिथं हे ओढण्याची कमाल. अरे काल हवा सुटली बघ ना किती. गुलमोहर हे रे दारू. त्यात सीताफळ पण यायला लागले. खाऊन बघा तुम्ही, तुम्हाला आवडला तरच एवढी गॅरंटी कोणती येते का? या तळपत्या उन्हामध्ये गुलमोहर किती अगदी दिमाखात उभा आहे. खूपच छान नजारा होता. चला आता निघूया घरी. तिच्याकडे छान आहे. अशा तऱ्हेने आपणाची इच्छा पूर्ण झालेली आहे. लावून मला आमची इच्छा पूर्ण झाली. कांचन वेची पूर्ण इच्छा पूर्ण झालेली आहे. मी परत जाणार आहे. परत आम्ही तिथे जाणार जेवायला. पुढच्या रविवार खूप मस्त गेला. तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.